पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात जेव्हा पक्ष वेगळे झाले होते तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडनं सुद्धा असेल, सुप्रियाताईंकडनं असेल, अजितदादांकडनं असेल, काकींकडनं असेल, सुद्धा काकींकडनं, कारण का हे सर्व राजकारणात आहेत. आणि मग आमच्यासारखे जे पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावा यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते. पण परिवार हा एक राहायला पाहिजे की आपली महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते. जसं लग्नाला भेट देणं, सहभाग घेणं, आनंदात सहभाग घेणं, ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या. राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं, कसं घडलं हे 9 तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत आम्ही नक्कीच. पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. आज याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. पार्थ पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का? ती जागा कुठे हेच मला तिथं माहित नाही आणि काय चर्चा चालू आहे हेही मला माहित नाही. आणि गेले काही दिवस न मीडिया चॅनल आम्ही बघतोय न पेपर वाचतोय, त्यामुळे खरंच काय घडलंय हे आता तरी माहित नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना मोगम बोलून चालणार नाही. त्यामुळे 9 तारीख उद्या सगळे विषय समजून घेतो मग स्पष्टपणे. कुटुंब आणि राष्ट्रवादी एक नाता आहे आणि राष्ट्रवादी दादांची वेगळी असली तरीही राष्ट्रवादीचं अध्यक्ष पवार कुटुंबियाकडे राहायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवारच अशी मागणी देखील तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात. आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतातून त्या ठिकाणी निवडून येत असतात. त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर 30 हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे. त्याच्याच बरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे ज्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा सुनित्रा काकींचंच नाव पुढे केलं असेल. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. उपमुख्यमंत्री त्यानंतर तुमचं काय बोलणं त्यांच्याशी किंवा एक कुटुंबीय म्हणून तुम्ही काय बोलले, ट्विट केलं? आज मी जे काही ट्विट केलं त्याच्याबद्दल थोड्या वेळापूर्वी मी बोललोच, त्याचं मी वक्तव्य सुद्धा केलं. अजितदादा कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी विमानाने येत असताना दुर्दैवी घटना घडली. अजितदादांसाठी कार्यकर्ते फार महत्वाचे होते. तुम्ही बघितलं असेल पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा त्यांनी फार मनापासून कार्यकर्त्यांसाठी प्रचार केला होता. आज जिल्हा परिषदचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दादा ज्यांच्यासाठी झटत होते, ज्या विचारासाठी झटत होते त्या विचाराला पाठिंबा मतदार बंधू आणि भगिनींनी द्यावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याची श्रद्धांजली म्हणजे अजितदादा एक फार मोठे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं आणि राजकीय दृष्टिकोनातून आदरांजली श्रद्धांजली द्यायचं झालं तर हीच ती वेळ असं या ठिकाणी मी सांगतो. दादा खरं तर विलिनीकरणाचं स्टेटस काय आता? या बाबतीत कुठंच काही चर्चा झालेली नाही आणि शेवटी परिवार म्हणून चर्चा होणं पण तितकंच महत्वाचं आहे. राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या पक्षामध्ये जे प्रमुख आहेत ते प्रमुख त्यांच्या लेवलला त्यांचे जे कुठले प्रयत्न असतील ते तिथे करत असतील नसतील हे मला तरी सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की एकदा 9 तारीख उद्या मग परिवारामध्ये सुद्धा आम्ही एकदा चर्चा करून बघू. चर्चा झालेली नाही. दादा खरं तर पुढच्या समोरच्या पक्षातल्या नेत्यांच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही की विलिनीकरणाचा मुद्दा ते बोलतात, कारण प्रत्येक जण त्याला बगल देतोय. यावरून तुम्ही काय अर्थ काढाल? बघा 13 दिवस उद्या 9 तारीख ही फार महत्वाची आहे आणि त्यानंतर मग स्वतः सुमित्रा काकी बोलतीलच ना. काय शेवटी सुमित्रा काकी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, अजितदादांच्या
जागेवर, आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे बोलतो. तुम्ही सातत्यानं सांगता आहात की 9 तारखेनंतर बोलूया. तुमची पत्रकार परिषद नेमकी कुठं होणार आहे त्या संदर्भात सांगा, कारण अनेकांना त्या संदर्भात जाणून घ्यायचंय की नको. नाही, जेव्हा केव्हा काय असेल तेव्हा अजून घरच्यांची परवानगी त्या बाबतीतली मी घेतलेली नाही. मी नेहमी तुम्ही बघितलेलं आहे, फार स्पष्टपणे तिथं बोलतो, जे वाटतं ते बोलतो, आणि तेच बोलण्यासाठी माझी सुद्धा इच्छा आहे. ती 13 दिवस झाल्यानंतर म्हणजे 9 तारखेनंतर झाली, परवानगी मिळाली, घरच्यांनी ओके सांगितलं, पार्टीचे पण काही मुद्दे असल्यामुळे त्यांनी ओके सांगितलं, ती मुंबईत होईल असं मला वाटतं. 9 तारखेनंतर बोलूया. सर एक बार हिंदी में